या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या क्लायंटसाठी फेसबुक पेज जे आहे ते कसं काढू शकता. ओके, देन जर तुम्ही पीसीवर असाल, लॅपटॉपवर असाल तर तुम्ही हा जो इंटरफेस आहे हा तुम्हाला दिसत असेल. तर यामध्ये तुम्हाला काय करायचंय की इथं जे लेफ्ट साईडला फाइंड फ्रेंड्स, मेमरीज, सेव्ड ऑप्शन आहे तिथं तुम्हाला सिमवरचं पण ऑप्शन दिसत आहे. तर यावर तुम्हाला क्लिक करायचंय. यावर क्लिक केलं की तुम्हाला खाली पेजेसचा ऑप्शन दिसेल, बरोबर. तर पेजेसचा ऑप्शन जो आहे इथं तुम्हाला ऑल जे तुम्ही आधीच पेजेस क्रिएट केलेले असाल किंवा नसाल तर तरी तुम्हाला इथे क्रिएट न्यू पेजचे ऑप्शन दिसेल. ओके, आणि जे तुमच्या आधीचे पेज असतील ते इथे दिसणार. जर तुमचं नसेल तर तुम्ही क्रिएट न्यू पेजवर क्लिक करा. क्रिएट न्यू पेजवर क्लिक केलं की तुम्हाला पुढील इंटरफेस येईल आणि हे इथं तुम्हाला जो क्लायंटचा बिझनेस आहे की तुमचा बिझनेस आहे ते तुम्हाला जे नाव आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. ओके, सो इथं आपण एक काम करूयात, आपण डमी पेज बनवूया. ज्या डमी पेजचं नेम आहेत आपण ठेवूयात लेट्स से दीपेश धोडी फेसबुक ऍड्स कोर्स. ठीक आहे. मग इथं जी कॅटेगरी आहे, ओके, फेसबुक दीपेश धोडी, ऍक्च्युली हे नेम व्हॅलिड नाहीये. आपण दीपेश धोडी कोर्स हे टाकूया. जे तुमचं क्लायंटचं बिझनेसचं नेम असेल तेच तुम्ही इथे टाकायचं आहे आणि ते टाकलं की तुम्हाला जे आहे इथं ग्रीन टिक दिसेल आणि तिथून तुम्ही पुढे जाऊ शकता. आता जे तुम्ही क्लायंटचा बिझनेस असेल, ज्वेलरी असेल तर ज्वेलरी टाकू शकता किंवा अदर असेल तर रिअल इस्टेट असेल तर रिअल इस्टेट टाकू शकता. रिअल इस्टेट किंवा प्रॉपर्टी किंवा सिनेमा वगैरे असेल किंवा फिल्म प्रोडक्टर असेल किंवा डिजिटल क्रिएटर असेल किंवा ग्राफिक डिझायनर असेल तर तुम्ही जे असाल ते तुम्ही टाकू शकता. इथं आपण काय टाकणार आहोत, एंटरप्रेन्योर टाकून ठेवूयात, जस्ट आपल्याला ते पाहिजे आहे. किंवा एजन्सी टाकूया, मार्केटिंग एजन्सी, ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आपण टाकूया. ओके, देन आपण पुढे बघूयात ऍक्च्युली याचं सेटअप कसं करायचं. आपण आता या व्हिडिओमध्ये तुमचं पेज कसं क्रिएट करायचं हे आपण इथं शिकूयात. ओके, देन बायो तुम्ही नंतर पण अपडेट करू शकता. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं पण अपडेट करू शकता. ओके, देन तुम्ही इथं दीपेश धोडी कोर्स आपण इथं टाकलंय. देन आपल्याला इथं क्रिएट पेजवर क्लिक करायचंय. देन विदिन अ सेकंड तुमचं जे पेज आहे तुम्हाला कोणाचं पण करायचं असेल ते तुम्ही इथं ओपन करू शकता. ओके, जस्ट अ सेकंड. ओके, युअर पेज हॅज बीन सक्सेसफुली क्रिएटेड. ठीक आहे, हे जे डिटेल्स आहेत ते आपण पुढे टाकूयात, जे आपण पेज ऑप्टिमायझेशन मध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, इथे तुम्ही व्हॉट्सअप पण कनेक्ट करू शकता ऍट अ टाइम इथंच, बट आपण ते पुढे बघूया पेज ऑप्टिमायझेशन मध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही जे तुमचं फेसबुक पेज आहे ते तुम्ही इथं सक्सेसफुली ओपन केलेला आहे. ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकता तुम्ही तुमचा जो पेज आहे तो तुम्ही इथं सक्सेसफुली ओपन केलेला आहे आणि पुढे तुम्ही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो की याला आपण ऑप्टिमाइज कसं करू शकतो. ओके, सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला फेसबुक पेज कसं क्रिएट करायचं हे कळलं असेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.